तर बघा मित्रांनो, आपण तुम्हाला जुना मार्केटमधून आता अनस शेट यांच्या म्हशीच्या दाखवतोय. आता हे बघा मॉडेल बघा तुम्ही, एक नंबर गिर जाफराबादीमध्ये क्वालिटी एक नंबर. जनेली का भैया? जनेली. दात में छेदा दिसेल. अरे वा. तर बघा मित्रांनो, फक्त तीन ही बरोबर छेदा दी. कैसे चलेगी भैया दूध कोई? अभी 8-8 चालू है क्या? बरोबर, थंडा करके 8-8 चालू आहे अभी. तर बघा मित्रांनो, गिरमध्ये गिर एक नंबर क्वालिटी, फक्त 7 हाती क्वालिटी बोलते, फक्त एक नंबर. अनस भाऊकडे अशाच म्हशी असतात मित्रांनो. हे बघा पूर्ण मोठ्या मोठ्या म्हशी, एक पण छोटी म्हशी आणत नाही. आता ज्यांचा बजेट चांगला आहे, 140च्या पुढं 130च्या पुढं, तर त्यांनी जिथं त्यांच्या दावणीला एकदा या, कारण की इथं एकदम मोठ्या मोठ्या म्हशी आहेत. हे बघा एक पण तुम्हाला छोटी म्हशी तर पाहायला भेटणार नाही. लाखवाली म्हशी ठेवतात नाही डायरेक्ट, एकदम लाखच्या पुढं चालते इथं गंमत. ये चीक वाली 2 दिन की जली हुई है. हे बी चिकवाली 2 दिन की जमीन. बरोबर. आपल्या शेतकऱ्यांना एक सांगायचं आहे, तुम्ही कोणत्याही व्यापाऱ्याकडून म्हशी खरेदी करा, फक्त व्यवस्थित म्हैस चेक करून खरेदी करा. कारण कसं आहे माहिती आहे का, तुम्ही म्हैस ती खरेदी करून चालले जाता, पण नंतर तुम्ही कसं आहे व्हिडिओमध्ये कमेंट करता की हा व्यापारी फसवतो, तो फसवतो. कसं आहे, माझं काम आहे व्हिडिओ बनवणं. मी काही तर म्हशी विकण्यासाठी काय त्यासाठी आपण व्हिडिओ बनवत नाही. आणि आपण व्यापाऱ्याचा नंबर देणं पण आता सध्या बंद केलेलं आहे. तर तुम्ही कोणत्याही व्यापाऱ्याकडून म्हैस खरेदी करा, व्यवस्थित चेक करून म्हैस खरेदी करत जा, म्हणजे कसं आहे तुमचं नुकसान होणार नाही. आणि म्हैसमध्ये असं आहे, एखादी म्हैस खूप चांगली निघणार आहे आणि एखादी म्हैस मग अशी राहते ती दिसायला मोठी दिसेल पण दूध देणार नाही, अशा पण म्हशी राहतात काही काही. तर व्यवस्थित चेक करून कोणत्याही व्यापाऱ्याकडून म्हैस खरेदी करा. हे बघा आता अनस शेटकडं मित्रांनो कायम मोठ्या मोठ्या जातीवंत म्हशी आहेत. बघा हिची जात बघा तुम्ही, थोडी मोठी म्हशी, ही पण तशीच आहे. यांच्याकडच्या म्हशी 16 लिटरच्या खरं दूध देणाऱ्या म्हशी राहतात, 16 लिटर 2 टायमाचं, कारण की म्हशीच मोठ्या मोठ्या आहेत. आता तिकडं पण त्या बांधलेल्या एकदम जबरदस्त मोठ्या म्हशी, त्या पण तुम्हाला पण दाखवणार आहोत. तुम्ही कोणत्याही व्यापाऱ्याकडून म्हशी खरेदी करा, मी तुम्हाला परत सांगतोय, तर म्हैस असो, बैल असो, गाय असो, व्यवस्थित चेक करूनच खरेदी करा. म्हणजे नंतर कसं आहे, तुम्ही कमेंट करून सांगतात की आमची इथे फसवणूक झाली, तिथं असं झालं. तर त्यासाठी घाई गडबडमध्ये कुठेच खरेदी करू नका. बाजार म्हटलं म्हणजे बाजार इतका सोपा पण बाजार नसतो. मित्रांनो यांच्या इकडं पण त्यांच्याच आहे बघा, एकदम मोठ्या मोठ्या म्हशी आहे. धुळे बाजार हा महाराष्ट्रामध्ये एकदम प्रसिद्ध आहे जाफराबादी म्हशींसाठी. हे बघा एकदम मोठ्या मोठ्या म्हशी आलेल्या इकडं. हे बघा. तर आपण तुम्हाला आता कोणाचा इथं व्हिडिओमध्ये नंबर दिलेला नाही, तुम्हाला पटल्या तिथं म्हशी खरेदी करू शकता तुम्ही. तर बघा मित्रांनो, म्हैस बघा तुम्ही, आता एक नंबर क्वालिटी जातीवंत आहे. सडा वगैरे बघू शकता तुम्ही, जोरदार पाडी. जातो में 6 देने के क्या कीमत आहे बोली भाई इसकी अभी? 251. तर बघा मित्रांनो, हिचे 2,51,000 किंमत वगैरे आहे. एकदम मोठी म्हैस आहे, 6 दाती फक्त, जातीवंत आहे. क्वालिटी तो बहुत बढ़िया भैया, नंबर 1 क्वालिटी. एक टाइम का 8 लीटर है, 16 लीटर देगी. बरोबर. क्या नंबर है अपना? पहचान बोलो नंबर बोलो. 90 27 हाँ 42
सतानवे था। हर मंगल को पैसे मिलेगी अपने पास। हर मंगल को एक ही मिलेंगे। बरोबर. तर बघा मित्रांनो, आता तुम्हाला पण मी ना बाजार दाखवतो म्हशीचा. हे बघा, धुळे इथं कमीत कमी 4-5 हजार म्हशी आलेली असतात, बघू शकता तुम्ही. आता आपण इथं काही तुम्हाला कोण्या म्हशीची किंमत सांगत नाही. आता तुम्हाला फक्त आपण बाजार दाखवतोय, बाजार कसा भरलेला आहे. जर कोणाला यायचं असेल तर तुम्ही मंगळवारी येऊ शकता तुम्ही. दर बाजाराला 3-4 हजार जाफराबादी जातीच्या म्हशी आलेल्या असतात. 3 लाख 4 लाख किमतीच्या पण म्हशी आलेल्या असतात. हे बघा, या समोरच्या ज्या म्हशी आहेत या 2.5 लाख 3 लाख 4 लाख अशी किंमत आपल्याला व्यापारी सांगत आहेत. या अशा म्हशी आहेत त्या. तर बघा मित्रांनो, अशा मोठ्या मोठ्या म्हशी इथं धुळे बाजारला आलेल्या असतात. तर बघा मित्रांनो, म्हशी बघू शकता तुम्ही. काय म्हशी राहते, क्वालिटी बघा तुम्ही, 1 से बढ़कर 1 क्वालिटी, जातीवंत म्हशी. अरे बघा, बनवत ना. तर बघा मित्रांनो, म्हशी वर्ग बघू शकता तुम्ही. 12ही महिने इथं म्हणजे दर मंगळवारी म्हशी असतात. इतर कोणतेही वारी आले तरी तुम्हाला इथं म्हशी मिळतील. हे बघा, जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असेल तर एखाद्या वेळेस आम्हाला बोला, म्हणजे आम्ही कसं आहे एक प्रूफ म्हणून एक व्हिडिओ पण काढू शकतो. आणि व्हिडिओ काढल्यावर कसं राहतं, एक आपल्याकडं प्रूफ राहतं मशीनचा. हे बघा, दो में कौन भी निकल जाए, दो में सफेद पन आ जाए। तर भरपूर म्हशी काही तर आपण काही किंमत विचारत नाही, कारण की इकडचे जे आहेत ते आग्राचे व्यापारी ते व्यवस्थित किंमत सांगत नाही. आणि जर विचारली नाही किंमत तर ते डायरेक्ट 3 लाख 4 लाख अशी किंमत सांगतील, 2 लाख. तर त्यामुळे आपण तुम्हाला किंमत वगैरे सांगत नाही व्हिडिओमध्ये. जर कोणाला म्हशी खरेदी करायची असल्यास नक्की संपर्क इथं येऊ शकता तुम्ही. आता हे बघा मित्रांनो, हे अशा म्हशी इथं आलेल्या असतात. हे बघा, टॉपच्या म्हशी. हे बघा, एवढ्या जबरदस्त म्हशी आलेल्या असतात. जर कोणाला म्हशीसाठी असे असेल तर बाजारामध्ये सहसा फसवणूक होण्याचे जास्त करून चान्सेस असतात. तर त्यामुळे जमलं तर आम्हाला बोलून घ्या, म्हणजे व्यवहार झाला का, म्हणजे तुमचं कसं एक प्रूफ म्हणून आपण एक व्हिडिओ काढून दिलेला आम्ही फ्रीमध्ये, तसं काही विषय नाही. हे बघा, नंतर कसं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट्स करता की आमची फसवणूक झाली, हे झालं. तुम्ही व्यवस्थित मी चेक करत नाही, गाय गडबडीमध्ये घेऊन मोकळे होऊन जाता. नंतर कसं आहे ते व्यापारी तुम्हाला उभे करत नाही. मग